मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुस्लिम समाजाचा एक भव्य मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। मी सध्या याच मोर्चामध्ये आहे, तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीने सगळे मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी 10 ते 15 दिवसापासून या सगळ्या मोर्चाची तयारी बीड जिल्ह्यामध्ये करण्यात येत होती आणि आता हा सगळा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे। आपल्यासोबत आहे दादा, काय मागणी नेमकी तुमची मोर्चा? आमची प्रमुख मागणी अशी आहे की मुस्लिम समाजाला 15/4 आणि 16/4च्या अंतर्गत आरक्षण द्या, जे कुठल्याही धर्माच्या आधारावर नाही। दुसरी मागणी आमची अशी आहे की मुस्लिमांसाठी एक मागासवर्ग आयोग स्थापन करा, जे मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा एक अहवाल तयार करून ती रिटायर्ड हायकोर्ट जजच्या निगराणीमध्ये ते आयोग स्थापन करावं, ही आमची मागणी आहे। तिसरी मार्टीला रन करण्यात यावं, मार्टीचं रजिस्ट्रेशन व्हावं, एक संचालक मंडळ स्थापन व्हावं त्या मार्टीचं। चौथी मागणी आमची अशी आहे, जे लोक आज संविधानिक पदावर बसलेले आहेत, जे बेताल वक्तव्य करत आहेत एक धर्माच्या विशिष्ट धर्माला, त्यांच्यासाठी काहीतरी कडक कानून बनावं, ही आमची चौथी मागणी आहे। निश्चितच हे सगळे मुस्लिम बांधव आहेत। मी तुम्हाला दाखवतोय, पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हजारोच्या संख्येने हे सगळे मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची मागणी आहे की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा दोष करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यासाठी एक नवीन कायदा देखील झाला पाहिजे आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे। काही वेळात हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि या मोर्चामध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झालेले आहेत। त्यांच्या मागण्याचे निवेदन त्याला जिल्हाधिकाऱ्याला देणार आहेत। सकरे मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।